आमदार विजयसिंह पंडिताबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आज गेवराईत लक्ष्मण हाकेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। शनिवार रोजी बीड येथे झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीमध्ये लक्ष्मण हाके यांनी गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस सुद्धा पडला। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित यांनी लावलेल्या बॅनर्सवरून हाकेंनी पंडितांवर आक्षेपार्ह विधान केलं। हाकेंच्या विधानाचा निषेध गेवराई शहरात छत्रपती संभाजी महाराज चौकात करण्यात आलाय। लक्ष्मण हाकेंच्या पुतळ्याला दंडुक्याने मारत दहन करण्यात आले, तर लक्ष्मण हाके विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। मात्र या प्रकरणावर आमदार विजयसिंह पंडितांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही। आपण यावेळी गजानन काळे धनगर समाज गेवराई यांची संवाद साधलाय, तसेच माऊली गंगाधर मराठा आरक्षण समितीचे गेवराई यांची संवाद साधलाय। नेमकं काय म्हणाले गजानन काळे आणि माऊली गंगाधर आपण पाहूया। मराठा समाजाला विरोध करतोय हाकेला विरोध करायचा अधिकारच नाही आणि तो गेवराई बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या विरोधात बोलला, तो गेवराई विधानसभाच्या आमदार साहेबांच्या विरोधात बोलला। तर तो या ठिकाणी येऊन विधानसभेच्या टायमाला त्यांनी वंचितच्या उमेदवाराचा प्रचार केला, त्यांनी प्रियंका खेडकरच्या विरोधात प्रचार केला, या आमदाराच्या विरोधात त्यांनी प्रचार केलेला आहे। त्यांना त्यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी सांगितलं धनगर समाज ओबीसीच्या याच्या हक्काचा बोलतोय। तुम्ही इथं एक वेळेस कॅमेरा फिरवा, आत्ता तुम्ही गजानन दीदी हे केलं, ते त्यांच्या सोबत होते पण तरी सुद्धा ते त्यांच्या विरोधात आहे। हा भुत्ते हा धोबी समाजाचा आहे, हाही ओबीसी प्रवर्गातून येतो, हा आमचा विशाल थोरात हा मातंग समाजातून येतो। इथं तुम्हाला दिसणार आहे प्रत्येक वेगवेगळ्या समाजातून आहे। गावगाड्यात 18 पगड जातीचा मराठा समाजाचा कुठला बनत नाही। हा हाके हा कोणाची तरी सुपारी घेऊन हा वाजवायसाठी आलेला आहे। हा लोकसभेला माढा लोकसभा विधानसभा मतदारसंघातून उभा होता, विधानसभेलाही तो उभा होता, त्याला 200-400 मताचा हा सुपारी घेऊन वाजणार आहे आणि हा म्हणतो दांडके घेऊन। अरे ओबीसी समाज हा आमचा इथला आहे, आमचा गावगाड्यात आमचा संबंध चांगला आहे, तू काय इथल्या ओबीसी समाजाला दांडके काढायचं सांगतो? तू ज्यावेळेस इथला मराठा समाज जागरूक होईल त्यावेळेस मराठा समाजाच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या केसालाही धक्का लागला तर हा मराठा समाज त्यासाठी हाके ज्या जातीतून येतो तो धनगर समाज एसटीच्या आरक्षणासाठी त्या अप्रवर्गात जाण्यासाठी लढतोय, त्यांचे आंदोलन आहे, ते धनगर समाज बांधव हे करतायत। आम्ही स्वतः मनोदादाही आम्ही तोंडीला जाऊन धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे। ही मराठ्याची जात आहे। काय सांगाल? परळी मतदारसंघावर आक्षेप घेतला नाही, मात्र गेवराई आणि माजलगाववर घेतला, याचा परळीच्या त्या धनंजय मुंडेचंच कुत्र आहे आणि त्या पंकजाचं कुत्र आहे। लोकसभेला आम्ही तिचा पराभव केला, ती कुठल्या जात प्रवर्गातून येते म्हणून नव्हे, आम्ही तिच्या बापाला 2 वेळेस इथून निवडून दिला, तिच्या बहिणीलाही 2 वेळेस निवडून दिला, मराठा उमेदवाराचा पराभव करून निवडून दिला आणि यावेळेस तिचा आम्ही पराभव केला। तो आंतरवालीत आमच्या आया बहिणीचं रक्त सांडलं होतं, गोळीबार झालता, अजून डोळ्याच्या नळकांड्या फोडल्या होत्या। आम्हाला राग सत्तेतल्या पक्षाचा होता म्हणून आम्ही 32 खासदार त्यांचे पाडलेत। ती कुठल्या जात प्रवर्गातून नाही, मराठा समाज कधी जातीवादी नाही, जातीवादी राहणार नाही। आजही आम्ही गावगाड्यात सर्व 18 पगड जातीचे बांधव आम्ही एकत्र राहतो। तो म्हणतो ना की तुम्हाला ओबीसीच्या दारात जायचं, अरे ओबीसीला जर का सत्ता केंद्रात जायचं असेल तर त्याचा रस्ता मराठ्याच्या दारातून जातो। मराठा सांगेल तो सत्तेत बसेल। 50-55% राज्यात आमची संख्या आहे। आजही 18 पगड जातीच्या बांधवाचे आमचे चांगले संबंध आहेत। गजानन तुझ्या सहकारी होता, पण तुझ्या या बेताल वक्तव्यानं आणि सुपारी बाजपणामुळं आज तुझे बांधव तुझ्यापासून दूर जात आहेत। तू या आमदाराबद्दल बोलतो, या आमदारानं धनगर समाजाचा फुलचंद जिल्हा परिषदचा मेंबर केला, त्या आमदारानं गेवराई शहरात राहणारा जालिंदर पिसाट सिरजदेवीमधून जिल्हा परिषदचा मेंबर केला। या आमदारानं वेगवेगळे इतर समाजाचे लोक वेगवेगळ्या पदावर बसवले। जातीवाद करणारा मराठा समाज नव्हे, तो छत्रपती शिवाजी महाराजाच्या रक्तामासातला मराठा समाज आहे आणि त्यांचे वडील आमदाराचे शिवाजीराव पंडित आणि ते शिवछत्र परिवार म्हणून वावरत आहे तालुक्यात जिल्ह्यात। त्यांनी कधी जातीवाद केला नाही, राजकीय विरोध असतील
कोणाचे कुठले. माझ्याकडं जेही मराठा समाजावर वाकड्या नजरेने बघेल त्याच्यासाठी छातीचा कोट करून आम्ही उभा राहणार आहोत. तालुक्यातले मराठे असेल, जिल्ह्यातले मराठे असतील, राजकारणात आमचा समान नाही. आम्ही फक्त समाजाचं काम करतो. पण ज्यावेळेस जातीच्या माणसावर कोणी जर का दांड्याची भाषा करत असेल तर त्याच्यासाठी काही आणि कुठलेही परिणाम भोगायला आणि काही करायला तयार आहेत. आम्ही 29 तारखेला मुंबईला मनोजदादाच्या नेतृत्वाखाली जातोय. मनोजदादा 29 ऑगस्टला मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. 27ला मी इथून निघतो. 10 वेळेस ह्यो बाप काढतो मराठ्याचा. याला म्हणा आता तू बाप नाही, तू गेवराईच्या परिसरात, जिल्ह्याच्या परिसरात ये. आम्हाला म्हणणं होतं संविधानाच्या लोकशाहीच्या राज्यात संविधानाला अनुसरून ज्याला त्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण जर कोणी आमच्या लोकप्रतिनिधी समाजाच्या व्यक्तीबद्दल जर आक्षेप बोलत असेल तर आम्हालाही मुद्द्याचा विषय सोडून मुद्द्यावर यावे लागेल. चांगलं बेताल वक्ते आम्हालाही करता येतं. जय शिवराय. धन्यवाद. मराठा समाजात वाद आहे काहीच नाही साहेब. आमचा वेगळा प्रयोग आहे. आमचा कोणता आहे? एस टीचा, धनगर समाजाचा. हाके साहेबांनी आमचं असं मत आहे, अरे एस टी मध्ये द्या ना आम्हाला. ओबीसी ते मराठी चुलीत गेले, आम्हाला काय मराठीत काय घेणं ना. एस टी मध्ये चला ना, आपण एस टी मध्ये जाऊ ना. एस टी मध्ये लढलं पाहिजे, आपण ते गेलो पाहिजेत, असं माझं मत आहे. हाके साहेब गुन्हेगारण धनगर समाज आणि मराठा समाज ओबीसी समाज वाद लावायचं काम करतात असं माझं मत आहे. काय बोलतोय 100% मराठा समाज येणार नाही, तो ओबीसी समाज येईल. कारण काय माहिती का, आज गेवरा तालुक्यामध्ये जे आज शिवक्षेत्र परिवार असेल, विजय पंडित साहेब असतील, अमरशे पंडित साहेब असतील, आज आमच्या ओबीसीला न्याय द्यायचं काम हे सगळे करतात. आज हाके दांड्याची भाषा करतोय, त्याला म्हणा तू गेवरात ये बरं का. तुम्हाला मराठा समाजाची गरज नाही बरं का, त्याला मी ओबीसी समर्थ आहे. हाके हा माझा जवळचा कार्यकर्ता आहे, मी सोबत त्याने राहिलो आहे बरं का. आम्हाला काहीच नाही, म्हणजे आम्हाला हाके साहेबासोबत आम्ही होतोच, राहिलोच पण आहे. आज ते काय भाषा करताय, आमच्या नेते विरोधाबाजू करताय, आम्हाला ते घेऊन देणं नाही. त्यांना म्हणा तुम्ही कुठंही या, दांड्याची भाषा बीडमध्ये गेवरामध्ये करा, बीडमध्ये करता गेवरात येऊन करा म्हणा. वाटलं असं आता टाईम सांगा, वेळ सांगा म्हणा, तिथे येऊन आम्ही करू. आज गेवरा तालुक्यात जर आपण विचार जर पाहिला असेल तर ओपनमधून एक वंजारी समाजाचा पर्याय, लम्मा समाजाचा माणूस बाबराव असेल, त्यांना संपर्क करण्याचं काम केले भाईसाहेबांनी केले. तसंच फुलचंद गुरकर असतील, आपले जनरल पिसाळा असतील, या सगळ्या लोकांना ओबीसी लोकांना वोट जे बांधण्याचं काम केलं असेल, जितकी संख्या उतनी भागीदारी असं भाईसाहेबांनी केलं आहे. म्हणून आज आम्ही जे हाके साहेब विरोधामध्ये चालू का, आम्हाला घेणं नाही. हाके साहेबांनी त्यांचं राजकारण देशामध्ये करावं, राज्यामध्ये करावं, कुठे जरी करावं, पण विनाकारण आमच्या गेवऱ्यामध्ये येऊन आमच्या नेत्याला टार्गेट करू नये. जर केले, जर आमचा ओबीसी समाजसुद्धा, मराठा समाज सोडा, त्या आता त्यांना धर्म काहीतरी बोलले असतील, पण त्यांना आम्ही तो ताकद दाखवतो. पण आमचा ओबीसी समाज, एवढी आमची त्यांना विनंती आहे.